नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जनरली जे नॉमेनक्लेचर आहे तर ते कंप्लीट केलं होतं. नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन नेम सिस्टीम, त्याच्यानंतर IUPAC सिस्टीम आणि आफ्टर दॅट मल्टी फंक्शनल ग्रुप आणि मोनो फंक्शनल ग्रुप आणि नेक्स्ट अरोमॅटिक कंपाऊंड हे आपण जनरली काल कंप्लीट केलं होतं. प्रिव्हियस जे 7 to 8 जे पण लेक्चर्स आहेत तर ते बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला नॉमेनक्लेचर जे आहे तर हे व्यवस्थित कळेल. नेक्स्ट जो टॉपिक आहे आपल्या ह्या चॅप्टरचा तर तो आहे आयसोमेरिझम. आयसोमेरिझमचा जो टॉपिक आहे तर तो नियर अबाउट स्मॉल क्वांटिटी मध्ये किंवा थोड्याफार प्रमाणात तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये आहे. पण आता यावर्षी तुम्हाला आयसोमेरिझमचे टाइप्स आणि प्लस त्याच्यावरून किती नंबर ऑफ आयसोमेरिझम प्रिपेअर होतात हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मे बी आज आणि उद्या ह्या 2 दिवसात आपण हा टॉपिक कंप्लीट करू. आता आयसोमेरिझम म्हणजे नेमकं काय? 2 or more compounds having the same molecular formula but different physical and chemical properties are called isomers or isomerism. हे बघा, या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपाऊंड आहे, त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला जनरली सेम असेल बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्यांची जी स्ट्रक्चरची अरेंजमेंट असणार आहे तर ते डिफरंट असणार आहे. आय थिंक याच्या आधी आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला हे दोघं पॉइंट आपण बघितलेले आहे. ओके, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला जर मी या ठिकाणी घेतला आहे जनरली C4H10, ओके, ब्युटेनचा, तर याची अरेंजमेंट बघा तुम्ही 2 प्रकारे करू शकतात. एक तर स्ट्रेट चेन करू शकतात आणि दुसरी ब्रांच चेन पण करू शकतात. मग ते दोघं जे आहेत तर ते झाले तुमचे आयसोमेरिझम. ओके, तर या ठिकाणी बघा हे असेल तुमचं ब्युटेनचं स्ट्रक्चर, एक असेल स्ट्रेट चेन आणि दुसरं जे असेल तर ते असणार आहे या रीतीने ब्रांच चेन. दोघांचा जर तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल? C4H10. किती कार्बन आहे? 4 आणि हायड्रोजन 10. आणि इकडं पण जनरली 4 कार्बन आहे आणि 10 हायड्रोजन आहे. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? आयसोमेरिझम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे, हे दोघं जे कंपाऊंड आहे या दोघं कंपाऊंडच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी टोटली डिफरंट असणार आहे. ओके, स्ट्रेट चेनची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी डिफरंट असेल, ब्रांच चेनची पण डिफरंट असणार आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. हा पॉइंट सगळ्यांच्या लक्षात आला, विच हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता टाइप्स ऑफ आयसोमेरिझम मध्ये 2 मेन टाइप आहे. पहिला आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय? डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर अ ग्रुप ऑफ ॲटम्स विदिन द मॉलिक्यूल. जे ॲटम्स आहे किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स आहे त्यांची अरेंजमेंट जी आहे तर ती अरेंजमेंट आपल्याला डिफरंट मिळणार आहे. ओके, त्यांचं स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर टोटली तुम्हाला डिफरंट मिळणार आहे, त्याला आपण म्हणणार स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये जे ॲटम्स आहेत त्यांची अरेंजमेंट डिफरंट असेल. याच्यामध्ये पण परत टाइप आहे, तर ते टाइप आपण 1 by 1 बघणारच आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट येतोय तुमचा स्टिरिओ आयसोमेरिझम. स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला बट हॅव डिफरंट रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स इन अ स्पेस. जनरली या ठिकाणी आता या ठिकाणी बघा, स्ट्रक्चरल मध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो होता तर तो डिफरंट होता. त्याच्यानंतर इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असेल पण जी अरेंजमेंट असणार आहे, अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स इज डिफरंट. ओके, तर डेफिनेशन फक्त लक्षात घ्या, जेव्हा आपण जनरली विथ एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा अजून जास्त हे क्लिअर होईल. ओके, आता स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये परत टाइप आहे. फर्स्ट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. स्टिरिओ मध्ये 3 आयसोमेरिझम जे आहेत तर ते जनरली डिवाइड होतात.
तर सगळ्यात फर्स्ट आयसोमेरिझम आपण बघणार आहोत आधी स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि प्लस त्यांचे टाइप्स. बघा नेक्स्ट स्ट्रक्चरल आयसोमेरिझम हा टॉपिक आपण बघू. याच्यामध्ये फर्स्ट जो टाइप आहे तर तो आहे स्केलेटल और चेन आयसोमेरिझम. आता स्केलेटल अँड चेन आयसोमेरिझम म्हणजे काय? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट अरेंजमेंट ऑफ कार्बन चेन. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असेल? सेम, बट जी कार्बनची अरेंजमेंट आहे, कार्बनच्या चेनची जी अरेंजमेंट आहे तर ती कशी असेल? डिफरंट. एक्झाम्पल बघा, ब्युटेन आपण घेतलं होतं, सेम तेच एक्झाम्पल आहे. ब्युटेन जर तुम्ही घेतलं तर ब्युटेनचं एक स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर बनेल स्ट्रेट आणि दुसरं जे स्ट्रक्चर बनणार आहे तर ते आहे या ठिकाणी ब्रांच. ओके, सेम अनादर तुम्ही या ठिकाणी जनरली ब्युटॅनॉल पण घेऊ शकतात. तर ब्युटॅनॉल मध्ये पण जनरली काय चेंज होणार आहे? या ठिकाणी कार्बनची चेन तुम्हाला चेंज करायची आहे. तर सपोज टू बी मी या ठिकाणी या रीतीने OH जो आहे तर तो OH कनेक्ट केलाय आणि सेकंड याच्यामध्ये कार्बनची चेन जी आहे तर ती ब्रांच असेल आणि या ठिकाणी OH कनेक्ट असेल. या ठिकाणी हा पॉइंट लक्षात ठेवायचा तुम्हाला की कार्बनची जी चेन आहे तर ती चेनच डिफरंट होणार आहे. त्याला आपण म्हणणार स्केलेटल चेन आयसोमेरिझम. नाउ नेक्स्ट पोझिशन आयसोमेरिझम. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but in the position of the functional group are different. जो फंक्शनल ग्रुप आहे तर त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन जी आहे तर ती पोझिशन चेंज असेल. आय थिंक आता नॉमेनक्लेचर सगळ्यांचं व्यवस्थित झालेलं असेल. तर नॉमेनक्लेचर मध्ये या ठिकाणी हा पॉइंट बघा, मी दोन स्ट्रक्चर ड्रॉ केलेले आहे. फर्स्ट मी स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे प्रोपॅनॉलचं आणि दुसरं पण प्रोपॅनॉलचं आहे. IUPAC नुसार तुम्ही जर नॉमेनक्लेचर केलं तर हा असेल 1 प्रोपॅनॉल आणि हा असेल 2 प्रोपॅनॉल. OH ग्रुप जो आहे तर या ठिकाणी फर्स्ट नंबरच्या कार्बनला अटॅच आहे आणि इकडं सेकंड नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम आहे, C3H H8NO किंवा H7OH. ओके, आता या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो कुठं कनेक्ट असेल? फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम विच हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप चेंज करायचा आहे. आता या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल पण फंक्शनल ग्रुपच जनरली चेंज असणार आहे. एक्झाम्पल बघा, अल्कोहोल आणि इथर बोथ आर डिफरंट ग्रुप. आपण नॉमेनक्लेचर मध्ये आता हे प्रॉपरली बघितलेलं आहे. तर जनरली तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, अल्कोहोल म्हणजे या ठिकाणी OH ग्रुप तुम्हाला कनेक्ट करायचा आहे CH3CH2OH. ओके, हा झाला अल्कोहोल आणि इथर CH3OCH3. आता जर मी दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला तर तो काय येईल? C2H6O आणि नेक्स्ट C2H6O. फक्त मी चेंज काय केलं? फंक्शनल ग्रुप या ठिकाणी काय झालेला आहे? चेंज. ओके, तर हे तिघ पॉइंट लक्षात घ्या. स्केलेटल और चेन आयसोमेरिझम म्हणजे स्ट्रेट चेन असेल किंवा ब्रांच चेन असेल, फक्त आणि फक्त कार्बनचीच जनरली चेंजिंग तुम्हाला करायची आहे. कार्बन जो आहे हा कार्बन स्ट्रेट चेन घ्या किंवा ब्रांच चेन घ्या. पोझिशन मध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन तुम्हाला चेंज करायची आहे आणि फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम मध्ये डायरेक्टली डिफरंट फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो होणार आहे. ओके, जसं आम्ही या ठिकाणी घेतलाय अल्कोहोल अँड इथर, मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा, स्केलेटल और चेन आयसोमेरिझम जो आहे हा ब्युटेन पासून स्टार्ट होणार. स्केलेटल आणि चेन आयसोमेरिझम तुम्हाला मिथेन, इथेन आणि प्रोपेन याच्यामध्ये मिळणार नाही. ब्युटेन पासून हा फॉर्म्युला जो आहे तर तो स्टार्ट होणार आहे.
स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये जो नेक्स्ट टॉपिक आहे आता तो आहे मेटामेरिझम. द कंपाउंड्स हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ऑन आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप. आता मेटामेरिझम म्हणजे काय? या ठिकाणी जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, पण जो आपला फंक्शनल ग्रुप आहे तर त्या फंक्शनल ग्रुपच्या ईच साइडला जे नंबर ऑफ कार्बन असतील तर ते नंबर ऑफ कार्बन्स कसे असणार आहे? डिफरंट असणार आहे. या ठिकाणी बघा मी एक्झाम्पल राईट केलेलं आहे. IUPAC सिस्टीम नुसार तुम्ही याचं नॉमेनक्लेचर करू शकतात. 1 2 3 4 5. CO मीन्स C डबल बॉन्ड O. कोणता ग्रुप झाला हा? कीटोन. आणि इकडे पण कीटोन आहे. यांचा जर तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तर सेम असेल. 4 कार्बन आणि ऑक्सिजन बघा 3 2 5 6 7 8 9 10. 10 ऑक्सिजन 5 कार्बन आणि 10 हायड्रोजन आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन. ओके. आणि सेम फॉर्म्युला याचा पण असणार आहे, पण नॉमेनक्लेचर मध्ये या ठिकाणी फरक असेल. पेंटॅन 3 ऑन. ओके. 3rd नंबरच्या कार्बन ॲटमला कीटो ग्रुप आहे आणि इकडं पेंटॅन 2 ऑन. ओके. आता या ठिकाणी बघा कीटो ग्रुप आहे, इकडं पण जनरली कीटो ग्रुप आहे, पण इकडं जर तुम्ही बघितलं तर 2 कार्बन आहे आणि इकडं पण काय आहे? 2 कार्बन. इकडच्या साईडला 1 कार्बन आणि इकडे 3 कार्बन. तर त्यालाच आपण म्हणणार मेटामेरिझम. द कंपाउंड्स हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ऑन आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या आयदर साइडला जे कार्बन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतील तर ते डिफरंट असतील. त्याला आपण म्हणणार आहोत पेंटॅन 3 1. ओके. आणि इकडे असेल पेंटॅन 2 1. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम इज द स्पेशल टाइप ऑफ फंक्शनल आयसोमेरिझम. टॉटोमेरिझम म्हणजे एक स्पेशल टाइप ऑफ फंक्शनल आयसोमेरिझम आहे. त्याच्यामध्ये जनरली काय होतं बघा, आयसोमर्स इन डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स बट दे एक्झिस्ट इन डायनामिक इक्विलिब्रियम. डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. ॲटम्सची जी अरेंजमेंट असणार आहे तर ते डिफरंट असणार आहे आणि त्यांच्यामध्ये जे जनरली क्वांटिटी असेल तर ती इक्विलिब्रियम स्टेजला असेल, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस असेल. या ठिकाणी बघा मी कोणता ग्रुप घेतलाय? हा अल्डेहाइड. अल्डेहाइडचं कन्व्हर्जन या ठिकाणी अल्कोहोल आणि आफ्टर दॅट डबल बॉन्ड मध्ये होतंय आणि पुन्हा याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये होईल. ओके. या ठिकाणी जनरली अल्डेहाइडचं कन्व्हर्जन जनरली डबल बॉन्ड आणि OH ग्रुप मध्ये आणि पुन्हा याच्यामध्ये रिकन्वर्ट होणार आहे. तर अशी जी कंडिशन आहे तर त्या कंडिशनला आपण म्हणणार डायनामिक इक्विलिब्रियम. आता या ठिकाणी बघा कीटोन ग्रुप आहे. ओके. हा कीटोन ग्रुप आहे. कीटोन ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? इनॉल मध्ये. हा जो ग्रुप आहे या ग्रुपला आपण म्हणतो इनॉल. इनॉल मीन्स आता या ठिकाणी C डबल बॉन्ड C आहे तर आपल्याला माहिती आहे जर आपण डबल बॉन्ड यूज करतो तर त्या ठिकाणी आपण काय लावणार? EN. आणि हा जो अल्कोहोल आहे त्याचा OL. इट्स अ इनॉल. आणि इकडं कीटोन. कीटोनचं कन्व्हर्जन इनॉल मध्ये. सिम्पली इकडचा जो डबल बॉन्ड इथं डबल बॉन्ड येईल आणि इथं OH येईल. याचं मेकॅनिझम पण आहे, पण आता आपण मेकॅनिझम नाही बघणार की कुठून काय शिफ्टिंग झालंय, कारण की जसं जसं आपण रिॲक्शन घेऊ तसे तसे ते मेकॅनिझम सांगता येते. ओके. तर हे झाले तुमचे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. जनरली स्ट्रक्चरल आयसोमेरिझम 5 टाइपचे आहे. स्केलेटल किंवा चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, मेटामेरिझम आणि टॉटोमेरिझम. स्केलेटल मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त कार्बनची जी चेन आहे तर ती चेनचीच तुम्हाला जनरली एक तर स्ट्रेट चेन किंवा ब्रांच चेन करायची आहे. पोझिशन मध्ये त्या ठिकाणी जनरली जो फंक्शनल ग्रुप आहे तर त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन चेंज होणार आणि फंक्शनल आयसोमेरिझम मध्ये फंक्शनल ग्रुपच डायरेक्टली चेंज होणार आहे. सगळ्यांमध्ये स्ट्रक्चर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल.
मेटामेरिझम मध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तर त्या फंक्शनल ग्रुपच्या दोघं साइडला नंबर ऑफ कार्बन डिफरंट असतील आणि टॉटोमेरिझम मध्ये एक स्पेशल टाइप ऑफ फंक्शनल ग्रुप असेल तर त्याचं रिकन्व्हर्जन चालेल. ओके, म्हणजे अल्डिहाइडचं कन्व्हर्जन या ठिकाणी अल्कोहोल किंवा डबल बॉन्ड मध्ये होईल किंवा कीटोनचं कन्व्हर्जन इनॉल पुन्हा इनॉलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये होत राहील. हे झाले तुमचे जनरली 5 टाइप ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता नेक्स्ट जो आहे तर तो आहे स्टिरिओआयसोमेरिझम. स्टिरिओआयसोमेरिझम मध्ये फर्स्ट आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि आफ्टर दॅट ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि अजून एक टॉपिक आहे कन्फर्मेशनल. कन्फर्मेशनल आयसोमेरिझम आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये स्टडी करू हायड्रोकार्बन मध्ये, की ज्या ठिकाणी तुम्हाला इथेन आणि ब्युटेनचे डिफरंट कन्फर्मेशन किंवा डिफरंट अरेंजमेंट जे आहे तर ती मिळते. तर त्या ठिकाणी आपण तो डिटेल स्टडी करू. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये फर्स्ट जो पॉइंट आहे की या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड कंपल्सरी आहे आणि 2 ग्रुप्स अटॅच टू द सेम कार्बन ॲटम्स ऑफ डबल बॉन्ड मस्ट बी डिफरंट. आता कार्बन ॲटमला जे दोघं ग्रुप अटॅच आहे सेम कार्बन ॲटमला, ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे त्या कार्बनला जनरली जे दोघं ग्रुप असतील तर ते दोघं ग्रुप कसे पाहिजे, डिफरंट पाहिजे. आता हा जो एक फॉर्म झाला तर तो झाला तुमचा सिस आणि अजून एक फॉर्म होणार तर तो होणार ट्रान्स. आता स्ट्रक्चर वरून तुमच्या लक्षात आलं असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड सेम ग्रुप अटॅच टू द सेम साइड त्याला आपण म्हणणार सिस. सेम ग्रुप अटॅच टू सेम साइड. ओके, तर त्याला आपण काय म्हणणार सिस. आणि सेम ग्रुप अटॅच टू द डिफरंट साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथं असेल डिफरंट साइड त्याला आपण म्हणणार ट्रान्स. ओके, तर असं ज्या ठिकाणी आयसोमेरिझम असेल तर ते आयसोमेरिझम असेल जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट. पोलराइज्ड लाईट मीन्स एक सिंगल बीम ऑफ लाईट आहे, त्याला जर तुम्ही सोल्युशन मध्ये पास केलं तर तो लेफ्ट हँड साइडला किंवा राईट हँड साइडला जनरली रोटेट करणार आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. अशा सबस्टन्सला आपण म्हणणार आहोत ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम्स which can rotate the plane polarized light to the left hand side or right hand side. याचा पण आपण डिटेल स्टडी करू नेक्स्ट इयरला 12th स्टँडर्ड मध्ये. ओके, पण आता फक्त स्टिरिओआयसोमेरिझम मध्ये जॉमेट्रिकलचं सिस ट्रान्स अँड व्हॉट इज मीन बाय ऑप्टिकल आयसोमेरिझम एवढं लक्षात ठेवा. आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझम जे आहे तर ते एकदम व्यवस्थित करून घ्या. बघा नेक्स्ट टॉपिक जो आहे तर थोड्या शॉर्ट ट्रिक या ठिकाणी. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आता आपण बघितलं की ज्या ठिकाणी तुम्हाला सिस आणि ट्रान्स हे 2 डिफरंट फॉर्म मिळते. पण एमसीक्यू मध्ये काय होतंय की तुम्हाला एक कंपाऊंड दिला जातो आणि त्या कंपाऊंडचे किती जॉमेट्रिकल आयसोमेरिझम निघतात ते तर हे तुम्हाला फाइंड आउट करायला लावतात. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पण आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम पण. तर आज आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बघू. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा. सपोज टू बी कंपाउंड और पॉलिन आर डिफरंट. एंड्स ऑफ द कंपाउंड और पॉलिन आर डिफरंट. आता या ठिकाणी ज्या एंड्स आहे कंपाऊंड्सच्या कार्बन चेन आहे, कार्बन चेनची जी एंड्स असेल तर ती एंड कशी पाहिजे, डिफरंट पाहिजे. जर डिफरंट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे 2n. ओके, वेअर n इज इक्वल टू व्हॉट, डबल बॉन्ड. या ठिकाणी डबल बॉन्ड किती बघा 2 डबल बॉन्ड आहे. या ठिकाणी काय होऊन गेलं 2^2 इज इक्वल टू व्हॉट 4. म्हणजे या कंपाऊंडचे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम किती प्रिपेअर होऊ शकतात 4. विदाउट ड्रॉइंग द स्ट्रक्चर वी कॅन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ओके, ओनली यू हॅव टू कॅल्क्युलेट बाय दिस आणि तुम्हाला फक्त फॉर्म्युला रिमेंबर व्हायला पाहिजे.
जर डिफरंट आहे तर 2n तुम्हाला घ्यायचा आहे, वेअर n इज द डबल बॉन्ड. 2 इज इक्वल टू व्हॉट 4. नाउ नेक्स्ट, एंड्स ऑफ पॉलिन आर द सेम. जे कंपाऊंड्स आहेत तर त्या कंपाऊंड्सचा एंड्स जो आहे तर तो सेम असेल तर. आता सेम असेल तर फॉर इव्हन नंबर साठी आणि ऑड नंबर साठी डिफरंट आहे. इव्हन नंबर या ठिकाणी बघा मी कंपाऊंड लिहिलेला आहे, दोघं साईड कशा आहे सेम, एंड कार्बनचा एंड इकडे पण हायलाइट आहे इकडे पण हायलाइट आहे, सेम आहे. तर मग त्या ठिकाणी तुम्हाला काय यूज करायचं आहे. ओके, फॉर्म्युला फॉर द इव्हन नंबर 2n-1 प्लस 2n/2-1. दिस इज द फॉर्म्युला फॉर इव्हन नंबर. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला असेल फॉर द डिफरंट नंबर. आता या ठिकाणी आपल्याकडे कंपाऊंड आहे, आपल्याला या ठिकाणी n इज इक्वल टू काय घेणार 4 ॲज युजल, डबल बॉन्ड 1 2 3 आणि 4. बस तुम्हाला आता या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. 2⁴ - 1 प्लस 2⁴/2 - 1. फायनल उत्तर येईल तुमचं 16. 2⁵ प्लस 2⁴ तर 16 हे या कंपाऊंडच्या काय असतील जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता n इज इक्वल टू ऑड नंबर आहे. ओके, म्हणजे जे डबल बॉन्ड आहे तर हे डबल बॉन्ड जनरली 3 असतील तर n इज इक्वल टू व्हॉट 3. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2n-1 प्लस 2n-1/2. n इज इक्वल टू डबल बॉन्ड, फक्त डबल बॉन्ड ची व्हॅल्यू तुम्हाला ठिकाणी पुट करायची आहे. 2⁻³ - 1 प्लस 2⁻³ - 1/2. 2 प्लस 2⁻1 इज इक्वल टू 6. ओके, दिस इज द फॉर्म्युला. तुम्हाला फक्त ठिकाणी हा एक फॉर्म्युला फॉर द डिफरंट पॉलिन, हा दुसरा फॉर्म्युला फॉर द इव्हन नंबर आणि हा ऑड नंबर साठी. हे फक्त आणि फक्त जॉमेट्रिकल आयसोमेरिझम साठी की ज्या ठिकाणी डबल बॉन्ड जे आहे तर ते जनरली सेम असेल. उद्या आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम साठी बघू आणि जर स्ट्रक्चरलचं पण शॉर्ट ट्रिक आहे तर ती पण आपण उद्या पाहून घेऊ. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आधीचे जे व्हिडिओ आहे तर ते प्लीज सगळे बघा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टॉपिकची लिंक लागेल. थँक्यू.